नमस्कार मंडळी, मी अर्चना. मंडळी, दिवाळी हा शब्द जरी उच्चारला तरी आपण आनंदाने न्हाऊन जातो. दिवाळी हा सर्वात मोठा असा सण आहे की तो आपण 5 दिवस साजरा करतो. तर मंडळी, आपण दिवाळी जी 5 प्रकारे साजरी करतो किंवा 5 दिवस जी साजरी करतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस कशा पद्धतीने साजरी करायची, का साजरी करायची, त्या दिवशी गाई आणि वासरांची पूजा आपण का करतो, गाईला मातेचा दर्जा का दिलेला आहे, तर हे सर्व मी या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मंडळी, दिवाळीचा जो दुसरा दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी का साजरी करायची, कशासाठी साजरी करायची, तर हेही आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर दिवाळीचा जो तिसरा दिवस येतो तो म्हणजे नरक चतुर्दशी. आणि ही नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा तिसरा दिवस आणि आपण तो का साजरा करतो, कशासाठी साजरा करतो, हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात आणि या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान केले जाते. या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून, उटणे लावून, तेल लावून अशा प्रकारे ही आंघोळ केली जाते आणि असे केल्याने अहंकाराचा नायनाट होतो असेही समजले जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. त्यामध्ये नरकामध्ये दीपदान करण्याची पद्धत आहे, परंतु आपल्याकडे जे स्वच्छतागृह असतात त्यांनाच नरक मानून त्यांच्यामध्येच दीपदान करण्याची पद्धत आहे. ही नरक चतुर्दशी साजरी करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे किंवा काय हेतू आहे, त्या पाठीमागे काही आख्यायिका सांगितलेल्या आहेत आणि त्यातीलच एक आख्यायिका म्हणजे विष्णूने पृथ्वीच्या उद्धारासाठी किंवा कल्याणासाठी वराह नावाचा अवतार घेतला होता आणि हा अवतार ज्या दिवशी घेतला त्या दिवशी पृथ्वीच्या गर्भातून एक असुरासूर नावाचाही जन्म झाला आणि हा असुरासूर हा विष्णूचा पुत्र म्हणून मानण्यात आले आणि हा असुरासूर खूप प्रसिद्ध म्हणूनही समजण्यात आले होते. पुढे चालून लंकापुत्र रावणाचा ज्या दिवशी वध झाला त्या दिवशी एक नरकासूर नावाचा राक्षसही जन्माला आला. नरकासूर राक्षसाचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आपल्या सीतेमातेचाही जन्म झाला होता. त्यामुळे जनक राजाने ह्या नरकासूर राक्षसाचा 16 वर्ष सांभाळ केला आणि त्यानंतर धरती मातेने ह्या नरकासूर राक्षसाला विष्णूच्या स्वाधीन केले की विष्णूने या नरकासुराला प्राण ज्योतिषपूर राज्याचा राजा बनवलं. पुढे चालून विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी नरकासुराचा विवाह झाला आणि यावेळी विष्णूने त्याला दुर्भस असा रथही भेट म्हणून दिला. पुढे चालून काही दिवसांनंतर नीती आणि न्यायाने चालणारा हा नरकासूर त्याला एक बाणासूर नावाचा राक्षस भेटला आणि बाणासूर नावाच्या राक्षसाच्या संगतीने राहून हा नरकासूर अधर्माने चालू लागला आणि तो आपली आसुरी ताकद दाखवू लागला. मानवांना, देवतांना आणि गंधर्वांना तो अतिशय भयंकर त्रास देऊ लागला, कारण त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असं वरदान मागून घेतलं होतं की आपल्याला कधीही कोणीही मारू शकणार नाही आणि ह्या वरदानाच्या जोरावरतीच तो खूप लोकांचा छळ करत, खूप लोकांना तो त्रास देत आणि असंही सांगितलं जातं की त्यांनी 1600 स्त्रियांना बंदिस्त करून ठेवलं होतं आणि आपलं एक वेगळं राज्य त्यांनी प्रस्थापित करून घेतलं होतं. आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींची कल्पना श्रीकृष्णांना कळाली, त्यांना ही गोष्ट कळाली की नरकासूर हा खूप शक्तिशाली झालेला आहे आणि आता तो खूप स्त्रियांनाही त्रास देत आहे, खूप लोकांनाही त्रास देत आहे, त्यांनी मानवांना, गंधर्वांनाही त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यावेळी त्या नरकासुराचा वध करण्यासाठी श्रीकृष्ण हे आपल्या रथामध्ये बसून गेले. श्रीकृष्ण आणि नरकासूर यांच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने त्या नरकासूर नावाच्या राक्षसाचे 2 तुकडे करून त्याला ठार केले आणि इथे ज्या काही बंदिस्त स्त्रिया होत्या त्यांनाही मुक्त केले. आणि श्रीकृष्णाच्या विजयानंतर श्रीकृष्णाबरोबरच ह्या ज्या काही स्त्रिया बंदिस्त होत्या ह्या स्त्रिया आपल्या राज्यामध्ये परत आल्या आणि परंतु ह्या स्त्रिया ज्यावेळेस राजदरबारामध्ये वापस येतात त्यावेळेस त्यांना तेथे स्वीकारण्यास मनाई केली जाते. आणि मग ह्या स्त्रियांचा एवढा घोर अपमान झाल्यानंतर श्रीकृष्ण काय करतात की त्यांचा अपमान न होण्यासाठी किंवा त्यांना मान देण्यासाठी या 1600 स्त्रियांबरोबर विवाह करतात. अशा प्रकारे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. नरकासूर आणि श्रीकृष्ण यांचं ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस नरकासुराच्या काही रक्ताचे थेंब हे श्रीकृष्णाच्या अंगावरती पडतात आणि हाच तो नरक चतुर्थीचा दिवस असतो की श्रीकृष्ण आपल्या अंगावरती तेल लावून ते रक्ताचे जे काही थेंब असतात ते जाण्यासाठी आंघोळ करतात. त्यामुळेच अभ्यंग स्नान करण्याची पद्धत त्या दिवसापासून सुरू झालेली आहे. नरक चतुर्दशी साजरी करताना काय करावे, तर भल्या पहाटे उठून आंघोळ केली जाते आणि अर्धी आंघोळ झाल्यावरच त्या व्यक्तीला ओवाळले जाते आणि अशा वेळेस हा मंत्र उच्चारला जातो. तसेच या दिवशी पिठाच्या दिव्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये कापसाची वात घालून तो दिवा लावला जातो. तसेच त्या दिव्याला अक्षता आणि झेंडूची फुलेही वाहिली जातात आणि तो दिवा देव्हाऱ्यामध्ये लावला जातो. तसेच सायंकाळी घर,
दुकानं यामध्ये रोषणाई करून, आकाशकंदील लावून, तसेच दिवे लावून हा दिवस मोठ्या आनंदाने आपण आणि उत्साहाने साजरा करतो. अशा ह्या नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी मंगलमय जावो, आनंदाने जावो आणि अगदी उत्साहाने हा दिवस तुम्ही साजरा करावं. धन्यवाद.